खरं तर ओबीसीच्या आरक्षणाचा गळा घोटलेलाच आहे आणि आता ह्या बोगस कुणबीकरणाद्वारे इथले पक्ष कुणाकुणाला तिकीटं देत आहेत याच्यावरती आमचं लक्ष असणार आहे। जी माणसं बोगस कुणबीकरणाद्वारे ओबीसीला तिकीटं देतील, जे पक्ष तिकीटं देतील त्यांचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करू। आता आम्ही फक्त त्यांची यादी कशी डिक्लेअर होती ते बघू। 77 नगराध्यक्षांपैकी जर मूळ ओबीसीला तिकीट न देता जर कुणबीकरणाद्वारे मराठा समाजाला तिकीटं जे पक्ष देतील त्यांचा कार्यक्रम आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये करू, सांगून करू, जाहीर आव्हान करू। त्याचबरोबर ओबीसी बांधवांना माझं सांगणं आहे की ओबीसीनी मूळ ओबीसीला मतदान करावं आणि आपले हक्क अधिकार टिकवावेत। आता कोण नेमकं टार्गेटवर कोण आहे सध्या? नक्की टार्गेटवर इथले सगळेच पक्ष आहेत, आम्ही लक्ष ठेवून आहोत। जी माणसं ओबीसीला तिकीट देणार नाहीत त्यांचा करेक्ट कार्यक्रम होईल। भाजप म्हणते आमचा DNA ओबीसीचा आहे। फक्त DNA ओबीसीचा आहे म्हणून चालणार नाही, तर येऊ घातलेल्या 77 नगराध्यक्षांपैकी आणि एकूण आकडा आहे नगरसेवकांचा 1821। एवढ्या 1821 नगरसेवकांपैकी किती जागावरती मूळ ओबीसीला तिकीटं दिलेली आहेत, कुणी किती दिलेले आहेत यावरून DNA कुणाचा आहे ते कळेल। आता प्रचाराला वेळ कमी आहे, कुठं कुठं फिरावं लागणार? हे बघा 6-7 दिवसाचा कालावधी आहे। आम्ही भूमिका घेत आलो आहे, आम्ही काय आज लंगोटा लावलेला नाही। आम्ही गेल्या 2 वर्षापासून ओबीसी बांधवांना जागृत करत आहोत। ओबीसी बांधवांना आम्ही आव्हान करू, फार तर एखादा व्हिडिओ बनवून पाठवू, पण ओबीसी विरोधी भूमिका घेणाऱ्या पक्षांना मात्र आम्ही घरी बसवणार हे मात्र आम्ही निश्चित सांगतो। जाणार प्रचाराला? निश्चित जाणार प्रचाराला, ते कुठल्याही पक्षाचा असो। जिथं ओबीसी उमेदवार डावलला जाईल, जिथं ओबीसी उमेदवाराला तिकीट दिलं जाणार नाही तिथं आम्ही निश्चित प्रचाराला जाणार। राज्यात कुठेही असो। जरांगे हा फक्त चेहरा होता, चेहऱ्या आडून इथं ओबीसी आरक्षण संपवण्याचा खूप मोठा डाव इथल्या सत्ताधारी वर्गानी किंवा इथल्या प्रस्थापितांनी यशस्वी केलेला आहे। पण हे थोड्या दिवसाचं त्यांचा आनंद आहे। पुढच्या कालावधीमध्ये हे ओबीसीच्या विरोधामधलं कुणबीकरणाद्वारे ओबीसीकरण मराठ्यांचं हे रद्द झालेलं असेल। यांच्या संपर्कात राहणाऱ्यांचा आम्ही ओबीसी बांधव कार्यक्रम करू, कारण जरांगेंचा मत किती आहे जरांगेचं तर 10% आहे, आम्ही तर 50-60% आहोत। आमचा सायलेंट व्हॉईस निश्चित आहे, पण हाच सायलेंट व्हॉईस निवडणुकांमध्ये कुणाला घरी बसवायचं आणि कुणाला विधानसभेत पाठवायचं आणि कुणाची सत्ता आणायची हे निश्चित ठरवतो आणि गेल्या निवडणुकीमध्ये ते ओबीसीने दाखवलेलं आहे। नगरपालिकेला दाखवून देतील निश्चित नगरपालिकेला, कारण ओबीसीला फक्त इथंच प्रतिनिधित्व आहे, ओबीसीला विधानसभेत अथवा लोकसभेत प्रतिनिधित्व नाही। त्यामुळं ओबीसी बांधव निश्चित या गोष्टीचा विचार करतील की या 77 नगराध्यक्षांपैकी ओबीसीला मूळ ओबीसीला किती तिकीटं मिळालेत त्याच्यावरती वेट अँड वॉच। ओबीसी सर्व ओबीसीच निवडून आणणार, सर्व ओबीसी हे 77 नगराध्यक्ष तर निवडून आणणारच, पण जे पक्ष मूळ ओबीसीला डावलून जर कुणबी मराठाला जर तिकीटं देतील तर त्यांच्या उमेदवाराच्या इतर ठिकाणी विरोधामध्ये ओबीसी बांधव आम्ही उमेदवार उभे करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।